दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करीत आहे. ओ दादा थोडं वाढव ना. मेरे भीमराज ने सबका भला किया, शूरवीर बहादुरों को कलम से जला दिया, जलने वालों की बुरी आदत को भुला दिया और खुद जहर पीकर हमें बुद्ध का जाम पिला दिया. अबुल कलाम आजाद ने मिन्नत खरीद ली थी तो सुभाष चंद्र बोस ने गुनाह खरीद ली थी. पंडित जवाहरलाल नेहरू ने तख्त और ताज खरीद ली थी. गोली चलाकर नथु ने लालच खरीद ली थी. गोली खाकर गांधी ने जन्नत खरीद ली थी. लेकिन ये कलम चलाकर मेरे भीम ने इस भारत की इज्जत खरीद ली थी. बड़े विद्वान थे भीमराज, जिन्होंने भारत की घटना बनाई, और बड़े ही दयालु थे भीमराज कि जिन्होंने गांधी की जान भी बचा ली. तो जिधर देखो उधर जय भीम का नारा नजर आता है. नीले गगन के तले धरती पर हो हर कोने में वो प्यारा नजर आता है. जहां तक मेरी नजर जाती है वहां तक मेरा भीम ही भीम नजर आता है. अरे दुनिया में कोई नहीं दूजा, बस उसी का ही सहारा नजर आता है. जयंती गीत सादर करीत आहे. या देशामध्ये अनेक नेते विधाते होऊन गेले, पंडित होऊन गेले. खूप शिकले, पण बाबा पुढे टिकले नाही. घेतो बंधू, धन्यवाद. अभ्यासू लोक आहेत. सांगा मला, बाबासाहेबांसारखी जयंती होते का कुणाची? होत असेल तर सांगा. चला, या देशाचा प्रधानमंत्री पंडित नेहरू आहेत. त्यांच्या जयंतीची तारीख किती लोकांना माहिती आहे? सांगा मला. वल्लभभाई या देशाचे गृहमंत्री आहेत, पहिले गृहमंत्री वल्लभभाई पटेल, ज्याला लोहपुरुष म्हणतात. त्यांच्या जयंतीची तारीख किती लोकांना माहिती आहे? चला मला सांगा. राजेंद्र प्रसाद या देशाचे पहिले राष्ट्रपती आहेत. सांगा त्याच्या जयंतीची तारीख आणि किती लोक त्याची जयंती साजरी करतात. का करू नये? सावरकरांची जन्मतारीख किती लोकांना माहिती? विदा सावरकर. पण बाबासाहेबांची जन्मतारीख विचारा ना, जयंतीची तारीख. हरेक माणूस सांगेल, झाडही सांगतील, झुडपही सांगतील, माती सांगेल, मातीचे कण सांगतील. कारण सुरक्षा आणि कायद्या नव्हे, सुरक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी झाडालाही दिली, मातीलाही दिली, पशु प्राण्याला दिली. कारण प्राणी मारता येत नाही, कायद्यानं गुन्हा होतो. गौण खनिजाचं उत्खनन बिना परमिशनचं करता येत नाही, कायद्यानं गुन्हा होतो. एखादं झाडही तोडता येत नाही, कायद्यानं गुन्हा होतो. बाकी तर सगळ्या माणसांना एक वेगळे आगळे सुरक्षा आणि अधिकार दिलेले आहेत बाबासाहेबांच्या संविधानाने. आणि म्हणून या जयंतीला वेगळं आणि आगळं महत्व आहे. या जिगळ्या परिसरामध्येच नाही, महाराष्ट्रातच जयंती साजरी होते.
महाराष्ट्रातच नाही भारतामध्ये बाबाची जयंती साजरी होते. भारतातच नाही ऑल ओल्ड जगात बाबाची जयंती साजरी होते. 183 राष्ट्रांनी बाबाची जयंती साजरी करून बाबासाहेबाला जागतिक लेवलवर अभिवादन केलं. इनो मध्ये साधी गोष्ट नाही, जगात साजरी होती जयंती एकच. ती जयंती म्हणजे डॉक्टर B.R. आंबेडकरांची. जगात तर साजरी होतेच रे. साहेबराव एरेकर बोलतोय, उद्याला असा काळ येईल की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती चंद्रावर सुद्धा साजरी केल्या जाईल, बाबासाहेबाची जयंती मंगळावर सुद्धा साजरी केल्या जाईल. आणि या जयंतीवरती 14 एप्रिलला हा सूर्य आग ओकणे बंद करून गुलाबांची फुलं वाहिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ही जयंती गीत आहे. गांधी ना नेहरू राजेंद्र प्रसाद, गांधी ना नेहरू राजेंद्र प्रसाद, पटेल ना सावरकर. माऊल्यांनो, या गीतावर मात्र वर हात करून टाळ्या वाजवायच्या. कधी वाजवायच्या ते तुम्ही ठरवा. गांधी ना नेहरू राजेंद्र प्रसाद, पटेल ना सावरकर. अरे भारतात या हिरा जन्मला बाबासाहेब आंबेडकर. अनमया भीमाची मया बापाची जयंती माय गाजती या जगमध्ये. मया भीमाची जयंती माय गाजती या जगमध्ये. राजेंद्र प्रसाद, पटेल सावरकर. भारतात या हिरा जन्मला बाबासाहेब आंबेडकर. मया भीमाची मया बापाची जयंती माय गाजती या जगमध्ये. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस जगा रे वाघासारखं. असा मंत्र दिलाच नाही कोणी आतापर्यंत. आम्हा मांगा मारायला, ढोर सांभारायला, आदिवासी वनवासाला शिका, संघटित आणि संघर्ष करा. आम्हाला मंत्र वेगळेच न समजणारे. काही समजलं का? अरे बहुजनाला काही कळूच नाही, याला तर मंत्र म्हणतात. पण बाबासाहेबांचा संदेश शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा 2च दिवस जगा रे वागा. सळसळ नाऱ्या नागासारखा अशा महामानवाची ही जयंती आहे. हा विचाराचा उत्सव आहे. विचाराचा उत्सव झाला पाहिजे महापुरुषांचा, नाही का? बाबासाहेबांनी सांगितलं, अन्यायाच्या विरुद्ध, अत्याचाराच्या विरुद्ध बेटे हो, कंबर कसून मैदानात या. आम्ही कंबर हलवायलो.
बाकी तुमचं तुमच्या संग, मला काही घेणं देणं नाही. नाचून जयंती करायची काय, आपली पठ्ठे बापूरावाची अवलाद न. पठ्ठे बापूराव तमासगीर होता, बाया नाचवायचा बहुजनातला. औरंगाबादचं विलीन महाविद्यालय बांधताना तो भेटायला आला 2-3 कलाकार घेऊन बाबासाहेबाला भेटायला, आणि त्या काळात 14,000 रुपयाची पिवशी घेऊन आला बाबाला दान द्यायला. म्हणजे त्या कॉलेजला म्हणजे ते पैसे त्यांना मदत करायला आलं. 14,000 त्या काळातली मजा काही का. बाबासाहेबांनी विचारलं कोण तुम्ही. बाबा मी पठ्ठे बापूराव. बरोबर, काय करता. तमासगीर आहे. हा, हे सोबत आलेली बाई हे फार छान नाचते, आणि ही तर लई छान गाते साहेब, नाचते बी. आणि बाजूचं बुजगावनं हे नाचे आहे, नाच्या हे नाच्या आहे. बाबा म्हणले भडव्या तू आधी बाहेर होय, तू अगोदर बाहेर होय. माझ्या समाजातल्या माय मावल्या बापुडे नाचून त्यांच्या त्या नाच कामावरले कमावलेले पैसे माझ्या या पवित्र ज्ञान मंदिराला मी कधीच लावणार नाही. हे 14,000 रुपये तुझ्या शेवटच्या कपनाला कामी येतील. चाल घेऊन जा. त्या पठ्ठे बापूरावची आपण अवलाद नाही, आपण बाबासाहेबांची अवलाद आहे. क्रांतिमय अशी जय घोषाने बाबासाहेबांची जयंती साजरी झाली पाहिजे, हा माझा आटास आहे, बाकी काहीच नाही. तरुणांनो, तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. डीजे लावून नाचणे म्हणजे उत्सवाने नाचणे, अहो मला माहिती आहे तो उत्सव आहे, उत्सव आहे तो वैचारिक उत्सव झाला पाहिजे. तिथे वैचारिक प्रबोधन झालं पाहिजे, तिथे बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले तरुण तरुणी निर्माण झाले पाहिजे. असो तो भाग तुमचा आहे. व्यक्ती स्वातंत्र्य दिलं म्हणजे काही करण्यासाठी दिलं नाही, काही अधिकार आहेत आपले, काही कर्तव्य आहेत आपले, पालन करा. ते पालन केलेच पाहिजे. महू गावामध्ये हा हिरा जन्माला आला. रामजी बाबाच्या थोरबाई पुण्या रामजी बाबा रामजी बाबाच्या पिंड वाढवला. मी माझ्या आईच्या पोटामध्ये वाढत असताना माझ्या आईला डोहाळे लागले असतील, लागतात. कोणतीही माऊली गरोदरपणी जेव्हा गरोदर असते तिला डोहाळे लागतात. काहीतरी खावा वाटतं, काहीतरी पाहावं वाटतं. आमचे राजे शिवाजी राजे जेव्हा जिजाऊच्या उदरामध्ये वाढत असताना तिलाही डोहाळे लागले होते. राष्ट्रमाता जिजाऊला कोणते डोहाळे लागले होते माय. घोड्यावर बसणे, तलवार चालवणे, उद्बोधक असते, ग्रंथ वाचवणे, कीर्तन ऐकणे, असे महान तिला डोहाळे लागले. म्हणून तिच्या पोटी राजा जन्मला है ना. माझ्या भीमाईच्या तुम्हाला डोहाळे लागतात कारण ते एक नैसर्गिक आहे, पण लागले पाहिजे कोणते. आमच्या मायमावलेला काही लागतात, आंबे खायचे, चिचा खायचे, काळी माती खायचे, गिर खायचे. मग बायलर कोंबडेच पैदा होता जाग्यावरच गुरुल गुरुल गुरुल. भीमाईच्या पोटावर हृदय या उदरामध्ये कोणता पिंड वाढत होता. साधी गोष्ट आहे का. माता भीमाईच्या उदरामध्ये कोणता पिंड वाढत होता. 3 सूर्य वाढवले तिने आपल्या पोटामध्ये एकाच बाळाच्या रूपामध्ये. 3 सूर्य, प्रज्ञा सूर्य, क्रांती सूर्य, ज्ञान सूर्य, भीम सूर्य. हा बाबासाहेब माझ्या भीमाईच्या त्या थोर उदरातून जन्म घेतला आणि आमच्या देशाचा मायबाप झाला, या देशाचा भाग्यविधाता झाला. साधी गोष्ट आहे का माय.
असे जन्मावे, असा जन्मावा गुंडा की त्याचा त्रिलोकी जागला पाहिजे झेंडा. नाही तर आमचा सत्यपाल महाराज म्हणतो नेहमीच, हा माये उल्लू अन बापय उल्लू, मग दोघायच्या पोटी जलमते वानेराच पिल्लू पिल्लू. काय क्रमांक नावही लई चांगले ठेवतात पोरायच्या बाय आवडीनं. आता आधुनिक रिंकू चिंकू पिंकू, पोराचं नाव चिकू चिक्कू, पोराचं नाव चिक्कू. आता याच्या मायला काय मोसंबी म्हणाव, बापाला काय संतर म्हणाव, याला एखादी मोठी बहीण असेल तर तिला काय पपई म्हणाव, याला एखादा भाऊ असेल तर त्याला काय टरबूज म्हणाव. फळच पैदा केली आहे ना घरात लेकराच्या रूपात. काही काही बाय आवडीनं श्रद्धेनं नाव ठेवतात. गौतम, बाबासाहेब, सिद्धार्थ. पोरगा ऐकना गेलं की नाव बाबासाहेब. आमचा बाबासाहेब, आमचा बाप इंग्लंडला गेला, अमेरिकेला गेला शिकायला, आणि हिचा बाबासाहेब जाते नदीला सांडकोळ्या धरायला. संस्कार टाका माय, संस्कार महत्वाचे. काही शिकू नको तू माय, तुझ्या लेकरायला काही शिकू नको. शाळेत आहे ना मास्तर शिकवल, तुझी जबाबदारी नाही ती. कोचिंग क्लास लावलाय ना, ते कोचिंग क्लास वाला शिक्षक पाहून घेईल. तू त्या घरामध्ये एकच काम कर, काहीच काम करू नको आई म्हणून. आता आईच राहील नाही हो, आईची मम्मी झाली, बापाचा डॅडी झाला मॉम. काही तर आईला लई शिकलेले कार्टे तर मॉम म्हणाले, मॉम मॉम. अबे तुला काय थुतरावून वारं गेलं का आई म्हणणार. महाराष्ट्रातली आई हृदय भरून येते बे. आई म्हणल्यावर हृदय भरून येते, कारण हा प्रेमाचा सागर आहे. आई कधीच आटत नाही. बाप 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 खांद्यावर घेतो, नाही कडीला घेते लेकराला. का घेते कडेला? कारण इथं हृदय असतं तिचं. हे अथांग प्रेमानं भरलेलं हृदय ती आपल्या बाळाला इथं धरते, कडेला. फार प्रेम करते आई, जीव देईल बाळासाठी. कारण जीवात जीव काढते ना ती, साधी गोष्ट आहे का. तिच्या जीवातून एक नवा जीव पैदा करते. मला तर वाटते आई ही माझी आई. मला दुर्गा देवी पेक्षाही शक्तिमान वाटते, कारण तिनं प्राणांती कळा देऊन आम्हाला जन्म दिलेला असतो. दुर्गा देवी पेक्षा ती शक्तिमान आहे ज्याची आई आहे ती. हो, पावर आहे तिच्यात. आणि हनुमानापेक्षा जास्त पावर माझ्या बापात आहे, हनुमानापेक्षा. कारण त्यानं मला घडवलं. बरोबर आहे. चांगलं बसा थोडं. माझा कार्यक्रम थोडा करून जाणार आहे मी, माझ्याकडे वेळ जास्त नाही. बिलकुल थोडा करून जाणार. हा, आपला बाप हनुमानापेक्षाही ताकदवान आहे, आणि आपली माय दुर्गादेवीपेक्षाही शक्तिमान आहे. कारण तिने आपल्याला प्राणांतिक कळा सोसून जन्म दिलेला आहे माय. म्हणून त्या माऊलीनं हा सूर्याचा पिंड घडवला, माता भीमाईने, आणि अंधार नष्ट झाला युगायुगाचा. असा व्हावा सुपुत्र. रामजी बाबाच्या थोरत पुण्याईत पिंड वाढवला, पिंड वाढवला, माता भीमाईला वाघाचं जगन पळालं विघ्न, वाघाचं जगन पळालं विघ्न, सजलं या घरदार, माझं सजलं या घरदार. आज जयंतीच्या दिवशी घराला मधून कलर, बाहेरून कलर, रांगोळी, पताका, चमचम चमचम लाईट, सजले या घरदार ग. मैं भीमाची, मैं बापाची जयंती माय, अन गाजती या जगभर.
कंगाला ना सोन्यानं काही लोक म्हणतात बाबानं घटनाच लिहिली नाही. सावधान राहा. भीम जी के संविधान को दुश्मनों की नजर ना लगे, काट डालो गद्दारों को किसी को खबर ना लगे, इनको ऐसी जगह मारो कि जहां पानी ना मिले, इनको ऐसी जगह मिटाओ कि इनकी निशानी ना मिले. कौन कहेगा इन्हें इंसान, ये तो शैतानों के शैतान है और ऐसे बेशरम हिजड़ों का शहीदों में नंबर ना लगे, काट डालो गद्दारों को किसी को खबर ना लगे, और मेरे भीम जी के संविधान को दुश्मनों की नजर ना लगे. लिहून घटनामाय या देशाला घडविलं, केंद्र राहो, राज्य राहो, आमदार राहो, खासदार राहो, मंत्री राहो, राष्ट्रपती राहो, 14 एप्रिलला सगळे बाबाच्या चरणावर झुकतात. कारण ते संसद भवनच बाबासाहेबांच्या संविधानामुळे निर्माण झालेलं आहे, म्हणून झुकावंच लागेल. राज्य केंद्र सरकार सारं झुकत या चरणावर, मया बापाची जयंती माय गाजती या जगभर. माझ्या समाज बांधवांनो, प्रबोधनात्मक कार्यक्रम ऐकण्याची मानसिकता आपली तयार झाली पाहिजे. क्रांती विचार ऐकल्याशिवाय आपला तरुणोपाय नाही, आणि महामानवांच्या विचाराशिवाय आपण जगू शकत नाही. अन्न पाणी नाही मिळालं, मला पाणी काही दिवस नाही भेटलं तर जगू शकतो, मला अन्न नाही भेटलं तर जगू शकतो, पण मला सांगा बाबासाहेबांच्या विचाराशिवाय आणि भारतीय संविधानाशिवाय 1 मिनिट तरी हा देश चालेल काय? आणि आम्ही तरी जिवंत राहू शकतो का? सांगा, एकदा डिक्लेअर करा की बाबासाहेबांचं संविधान म्हणजे कायदा 1 दिवसासाठी रद्द करण्यात आलेला आहे. किती रक्ताचे पाट वाहतील. म्हणून बाबा साहब के सिवा हम जी नहीं सकते. हाँ, ना होता वो मसीहा तो ये खुशियों का सिलसिला नहीं होता. बेरंग रहती है जमीन, आसमां का रंग नीला नहीं होता. भारत तो कब का कंगाल हो जाता मेरे प्यारे भाइयों, अगर इसे मेरे भीम जैसा हीरा अगर मिला नहीं होता. महा भीमराव माय ए माय मोहा भीमराव माय झालंय घटना
इंदिरा गांधी कोणी खासदार आमदार कोणी आमदार खासदार ओ भीमरावमाय झालाय घटनापती सती जाणाऱ्या बल्ल्यात राष्ट्रपती सती माहिती का सती सतीची चाल हा आई वा वा पहा माझ्या आईनं मला 50 रुपये दिले आणि लाखो नाही कोट्यवधी रुपयाचा आशीर्वाद आहे माय माऊल्यांनो मला पुरस्कार नाही मिळाला आतापर्यंत कोणीच नाही दिला माझ्यावर केसेस झाल्या 37 केसेसचा धनी आहे साहेबराव एरेकर 10 हायकोर्टात लढलो लोक मला म्हणतात साहेब सगळे खुश होतील असं गाणं गा सर्व धर्म समभावाचं गाणं घ्या मला राजकारण करायचंच नाही ना मत मागायचंच नाही कोणाला तर मी इथं कोणाला खुश करण्यासाठी आलोच नाही आणि कोणाला नाराजही करण्यासाठी आलो नाही मला माहित नाही मी काय शाहीर आहे की नाही ते मला माहितही नाही मी कवी आहे की नाही ते आणि मला माहितही नाही मी गायक आहे की नाही ते पण एक मात्र मी स्वाभिमानानं आणि सन्मानानं सांगू शकतो की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा पोस्टमॅन आहे बाबासाहेबांचे विचार डोर टू डोर मनापर्यंत माणसापर्यंत पोहोचवणं ही माझी प्राथमिक ड्युटी आहे आणि ती ड्युटी मी पार पाडत आहे बाकी काही नाही अरे मी जर राजकारणात घुसलो असतो तर 2014च्या आधीच आमदार झालो असतो हे अनिरुद्ध बनकर याला ना तुमच्या भागामध्ये माझ्या पाया पडल्याशिवाय टेजवर जात नाही त्यांना राजकारणाची समझोता केला मी नाही केला जगात मी अमीर राहिलो असतो जगात मी सगळ्यात श्रीमंत राहिलो असतो जर माझं मी विमान इकलं असतं तर साला मैंने मेरा कभी जमीरे नहीं बेचा इसलिए मैं अमीर नहीं हो सका आणि माझ्या एवढं श्रीमंत कोणीच नाही जगात कोणीच नाही हो कारण मी एवढा श्रीमंत आहे ना एक निष्ठ राहिलो बाबासाहेबाशी एवढा श्रीमंत आहे की बाबासाहेबाचं रात्रंदिवस गाणं गाण्याचा मोका या साहेबराव एरेकरला भेटला माझ्या एवढ्या जगात मला श्रीमंत दुसरा कोणीच दिसत नाही मीच माझा श्रीमंत आहे भाग्य लागतं राजे बाबासाहेबाचं गुणवर्णन गाण्यासाठी ते वामन दादा ते प्रतापसिंग बोदडे ते दलितानंद बाबा ते नागोराव पाटणकर ते विठ्ठल उमाप हे भाग्यवान लोक होते आयुष्यभर त्यांनी बाबासाहेबांच्या संदेशाची चळवळ उभी करून चळवळीसाठी गाणं गायलं त्यांनी आणि हा चळवळीचा सेवक आहे मी कोणाचा दास नाही माझ्याकडून दुसरी कोणी अपेक्षा करूच नका मी बुद्ध फुले शाहू आंबेडकर शिवाजी राजा आणि अण्णाभाऊ साठेंच्या विचाराची पेरणी करत आहे जसा शेतकरी आपल्या पिकामध्ये तणकट वाढू नये म्हणून तणनाशकाची फवारणी करतो तसा हा बाबासाहेबाचा मळा हे फवारणी घेऊन आलो या महापुरुषांच्या विचाराची निरोगी समाज राहावा म्हणून मित्र हा मळा फुललेला आहे हे इकडे जाई जुई चमेली किती सुंदर दिसतात माझ्या बाबासाहेबाच्या लेकीबाडी माझ्या रमाईच्या लेकीबाडी काही काही पांढऱ्या साड्यात आल्यात निळ्या आकाशातल्या चांदण्यासारख्या दिसायला चमचम 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 चम हे इकडं मोगरा गुलाब धोतरा कुठं कुठं बेसरम हे बाबासाहेबाचा मळा फुललेला आहे या मळ्याला असं कुंपण घाला की एकही गधामध्ये शिरता कामा नाही एकही गाढव मध्ये शिरता कामा नाही याची दक्षता तुम्हा आम्हाला घ्यायची कोणी दाता नाही विधाता नाही आपल्याला जे भीतात की नाही लोक कोणतेही भी आपल्याला भीत नाही याला पक्की माती कोट होती ते माहिती आहे हा पक्की म्हणजे मातीच आणि त्या माती करणाऱ्याचं नाव आहे फक्त भारतीय संविधान बाबासाहेबाचा कायदा आणि कायद्यालाच भीतर बाकी काही नाही कोणाकोण ओळख आहे आपली आता बाबासाहेब आपल्यातला काढून टाका काय किंमत राहती बघा अरे मला 2 बाप आहेत लाज वाटते लोकायला सांगायला लाज भांड माराय अंगावर येतात 2 बापाचा हवस काय बी म्हणल्यावर पण मी अभिमानाने सांगायलो मी 2 बापाचा आहेच माझ्या माय बापानं मला फक्त पैदा केलं काय किंमत होती माझ्या माय बापानं फक्त मला पैदा केलं पण सन्मानानं कसं जगावं हे माझ्या दुसऱ्या बापानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला शिकवलं म्हणून मी 2 बापाचा आहे आता तुम्हाला किती आहे तुमचं तुम्ही पहा पण मला 2 आहे माझा वैचारिक बाप दुसरा बाबासाहेबच आहे उसके सिवा हम जी नहीं सकते हाँ सतीची चाल कोणाला माहिती आहे माय सतीची चाल कशाला म्हणतात सांगा बरं माझ्या माय मौल्यांनो
सतीची चाल म्हणजे काय नाही माहित? नाही तर नाही बाप्पा, काय करू मग आता मीच सांगतो. सतीची चाल म्हणजे माय कोण्याही वयात कोण्याही बाईचा नवरा जर मेला तर त्याच नवऱ्याच्या सरणावर तिला जिवंतपणी जाळून टाकल्या जात होतं, त्याला सतीची चाल म्हणतात. आणि ही सतीची चाल राजाराम मोहन रायनं बंद केली आणि कायद्याने बाबासाहेबांनी त्या महिलेला सुरक्षा दिली. कोण्या वयात बाईचा नवरा, रंडकी बाई ठेवायचीच नाही असा आदेशच होता. रंडकी बाई भारतातच ठेवायची नाही. नवरा मेला थोडं स्वयंपाक करताना माय थोडं जर आपल्याला पोळलं, टपटप बोंबलतो आपण, ठना बोंबलतो. जिवंत बाईला नवऱ्याच्या सरणावर जाळल्यावर त्या माऊलीची काय अवस्था होत असेल थोडासा विचार करून बघा ना. थोडासा. विधवा बाई ठेवायचीच नाही, जाळून टाका. पण बाबासाहेब आंबेडकरांनी विधवा बाईला सुरक्षा तर दिलीच, पण एवढा मोठा सन्मान दिला बाबासाहेबांच्या संविधानाने की विधवा झालेली इंदिरा गांधी या देशाची प्रधानमंत्री केली या भारतीय संविधानाने. म्हणून म्हटलं मी अभ्यास करून आपण बाबासाहेबांची लेकरं आहोत. वाचा, मोबाईल कामापुरता वापरा. मोबाईलची गरज आहे मला मान्य आहे, किती गरज आहे तेवढाच वापरा. 24 आहोत 2-2 वाजेस्तोर चॅटिंग. गलीतलं चिपड पोरग दिल्लीच्या बाईला चॅटिंग, खरकट पोरग गलीतलं याला कोणी हुंगना विचारना चिपड ते गलीतल्या बाई म्हणजे दिल्लीच्या बाईला चॅटिंग. जेवली का होती म्हणजे हो जेवलो. आता जेवली म्हणल्यावर विषय संपले ना. हे ऐकून म्हणते काय खाल्लं, ते म्हणते बंबुरा खाला, ये तुला देतो. झोपली का, बरं झोपली हो बस झालं ना. नाही नाही काय कशी झोपली, उबड्या झोपली की उताना झोपली. हे आय लव्ह यू शब्द तर एवढा घाणेरडा करून टाकला की चिडिया लागली. मला आय लव्ह यू म्हणला म्हणून केशच व्हायला लागली. अरे आय लव्ह यू तर पहिल्यांदा भगवान बुद्ध म्हणाले. जगावर प्रेम करा. आय लव्ह यू म्हणजे प्रेम करा. प्रेम करतो होय करा. सृष्टीवर प्रेम करा, झाडावर प्रेम करा, प्राण्यावर प्रेम करा, मनुष्य प्राण्यावर प्रेम करा. प्रेम करा, प्रेमावर दुनिया चलते. सांसों से नहीं, कदमों से नहीं, मोहब्बत से चलती है दुनिया. मोहब्बत, प्रेम म्हणू शकत नाही प्रेम. म्हणा ना उद्या उठल्या बरोबर आईच्या चरण स्पर्श करा. आईला म्हणा आय लव्ह यू माय डिअर मदर. प्रेम करतो आई तुझ्यावर. आईचं काळच मोठं होईल. माझा बाळ माझ्यावर प्रेम करतो. म्हणा आपल्या बापाला पाया पडून आय लव्ह यू माय डिअर फादर. बहीण भावाचं प्रेम पवित्र प्रेम आहे. म्हणा बहीण भावाला, भाऊ बहिणीला काहून प्रेम करू शकत नाही. खराच बहीण, खरं प्रेम तर बहीण भावानी एकूण एकावर केलं पाहिजे. म्हणा आय लव्ह यू माय डिअर ब्रदर, आय लव्ह यू माय डिअर सिस्टर. हे प्रेम पवित्र आहे. जगात पवित्र प्रेम बहीण भावांचं आहे जगात. हे प्रेम आम्हाला बुद्धांनी शिकवलं. हे प्रेम आम्हाला बाबासाहेबांनी शिकवलं. हे प्रेम आम्हाला शिवाजी राजांनी शिकवलं. मानव प्राण्यावर प्रेम करा महावीरांनी शिकवलं. अन्यायाच्या विरुद्ध लढण्याचं सामर्थ्य साहित्यामधून निर्माण केलं ते अण्णाभाऊ साठेनं. माझ्या मातंग बांधवांना विनंती, अण्णाभाऊ साठेच्या जातीचे वारसदार होऊ नका रे राजा. अण्णाभाऊ साठेच्या लोक लढ्याचे वारसदार व्हा. अण्णाभाऊ साठेच्या जातीचे वारसदार न होता अण्णाभाऊ साठेच्या संघर्षाचे वारस व्हा. त्याची गरज आहे. महापुरुषांच्या जातीचे वारसदार होऊच नका. त्यांनी केलेल्या संघर्षाची आणि त्यांनी दिलेल्या संदेशाचे आणि लोक लढ्याचे वारसदार आपण आता झालं पाहिजे. याची गरज आहे. लिहून घटना माय अनमोहा भीमराव माय. अग झालंय घटना सती जाणाऱ्या, सती जाणाऱ्या झाल्यात राष्ट्रपती.
गाजती या जग गीताचा शेवट करीत आहे. दिलाय दिलाय साऱ्यांना दिलाय साऱ्यांना मताचा अधिकार दिलाय साऱ्यांना मताचा अधिकार दिला साऱ्यांना माय मताचा अधिकार दिला साऱ्यांना माय मताचा अधिकार नाही फिटणार माय नाही फिटणार माय. हा ताई वा वा जय भीम. हे माझी बहीण आहे. भावाचं कौतुक म्हणून या बहिणीनं हे भेटी आणलेल्या आहेत. माझ्या बहिणीनं दिलेल्या. हे सख्खी बहीण आहे. बाकीच्या सगळ्या सावतर राहतात. रुपया द्यायला मागं पुढी पाय. हा हप्ता पडलाय लाडक्या बहिणीचा मला माहित आहे. लंडी करू नका. इथं पैसे घेतले नाही मी. त्याच्या मनावर घेऊन आलो. तर तुमच्यावर माझं प्रेम आहे. माझ्यावर तुमचं प्रेम आहे. एक मोठा भाऊ म्हणून इथं आलो. मी मोठा असेल मोठा भाऊ समजा. लहान असेल ना माय तुमचं लेकरू समजा. आणि पैसे द्या कुणा